सोलापुरातील अक्कलकोट रोडवरील महालक्ष्मी मंदिर येथे अपघाती मुक्त चौक व्हावं यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने वारंवार प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी महामार्ग कार्यालयाचे लक्ष वेधण्यासाठी आमचे आटोकाट प्रयत्न आहे। त्यानुसार महामार्ग अधिकाऱ्यांनी सोलापूर महानगरपालिका कार्यकारी अभियंता विद्युत किंवा महानगरपालिका आयुक्त यांना सूचना वजा विनंती पत्र दिलेले आहे की ताबडतोब सिग्नल बसवावी। असे असताना महानगरपालिका कार्यकारी अभियंता विद्युत अधिकारी सोलापूर महानगरपालिका यांनी 17 तारखेला मेसर्स अश्लेषा कंट्रोल पुणे यांना याचं काम देण्यात आलं, टेंडर देण्यात आलेलं आहे। पण त्या टेंडरद्वारे 17/1/2024 रोजी दिलेला टेंडर 90 दिवसाचा मुदत देण्यात आलेली आहे। म्हणजे अजून 2 महिने आमचे गरीब कामगार, विद्यार्थी, वाहनधारक, यात्रेकरी आणि बंधू भगिनी आपला जीव मुठीत ठेवून चालावा लागणार आहे। महानगरपालिकेचा अजब कारभार पाहता प्रशासकीय कारभार आहे। एखादा विशेष बाब म्हणून किंवा तातडीची म्हणून आपण या ठिकाणी बघण्याची गरज असताना कायद्याचा किंवा टेंडरचा एक आधार घेऊन टेंडर काढला जातो। त्या टेंडरचा मुदत 90 दिवस दिला जातो। म्हणजे गेल्या 2 दिवसापूर्वी त्या ठिकाणी एक महिला ॲक्सिडेंट झाले आणि एक युवकाचा अपघात झाला आणि अजून जवळजवळ 60 ते 70 दिवस आपल्याला या अपघाताला तोंड द्यावं लागणार आहे। म्हणजे आपला जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून महानगरपालिकेच्या प्रशासनाचा, आयुक्तांचा आणि संबंधित विद्युत अभियंता हे त्यांच्या वरिष्ठांचा जाहीर निषेध करतो आणि 8 दिवसामध्ये नाही झालं तर पुढच्या बुधवारी या सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे। याची तुम्ही दखल घ्यावी। असं टेंडर काढणं योग्य आहे, पण सोलापूरला प्रधानमंत्री जे आले 2 दिवसामध्ये करोडो रुपये खर्च करून काय नाही ते रंगरंगोटी काय केले। प्रधानमंत्रीसाठी 2 हेलिपॅड केले, उतरण्याची सोय केली, परंतु दोन्ही हेलिपॅडला नाकारून पंतप्रधानांनी त्या जागेवर उतरले। पण आमच्या गरिबाच्या जीवाचा काही जाणीव नाही आहे, गंभीरता नाही। म्हणून ताबडतोब याचा मी इशारा देतो की आपण या ठिकाणी जर ताबडतोब या 8 दिवसांमध्ये सिग्नल नाही बसवलं महानगरपालिका तातडीची सेवा म्हणून किंवा विशेष बाब म्हणून, तर महालक्ष्मी चौकामध्ये सेंटरमध्ये उपोषणाला बसतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।